आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टी ह्या आपणच केल्या पाहिजे आणि त्या खूपच आवश्यक असतात. जसं की चोरून बिडी पिणं. किंवा चोरून पोरीच्या बाबाचा मार खाणं. कसं करावं बापा? घ्यावा का नको घेऊ? मन म्हणतं घ्यावा, काळीज म्हणते नको. मनाचंच ऐकतो, पण मनान काळीज एकच आहे. कसं करा? डोक्याचंच ऐकतो रे बापा. डोसक्याचं ऐका. पण आता पैसे? म्हातारा आहे की रे. म्हातारा कायसाठी? चल फोनच लावतो आता म्हाताऱ्याला. ठीक आहे, काय म्हणते काय माहीत आता म्हातारं. पण लावतोच आता. बापू काही म्हणू नको रे बापा, बरोबर बोल बापू मावा. उचल. हॅलो, अरे बापू कोण आहे? कोण बोलायले? मी तो हा बच्चा बोल राहिलो. महाबच्चा? तो पोरगा बोलायलो, सुखदेव बोलायलो मी. मथुरा कोठे बापू तू? नंबर कोणाचा रे? हे नंबर मोहाच आहे. ते 50 रुपयात 3 सिम येऊ लागले. एका महिन्याचा 200 रुपयाचे बॅलन्स होते तिच्यात. अरे दलिंदरा सुधर की जरासा. किती नंबर बदलतेस? म्हाताऱ्याला माहित. बरं बापू कोठे तू? माळाली शेळ्या वळायलो. बरं यालो. काय देवासारख्या शेळ्या सरायल्या, जसं की देव घुसलाय अंगात त्यांच्या. गाणं तरी ऐकतो देवा, ध्यानात आलं. अभंग तरी ऐकू. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेव. अरे भांडे तिजोरी भक्तीचाच ठेवा उघडदार. लागडे गेले लागडे. अरे भांड काय शेळ्या बी सुखानं राहू देत नाहीत आणि पोरग माईक काय कामाचं नाही. कुठं गेले त्या शेळ्या? जरासे बी बोलतात. हे कोण आहे? एकच काय आलं इकडं? मन्या अंगावर घालतो का? बापू गेली नाही अंगावर. मला का आहे का नाही? तू कस काय आला इकडे? आलतो. कसे 4 दिवस राहिले जगाच्या सुखानं, जगू दे मला. हो बापू 4 दिवस राहिले तू हे. पण मी असं कसं मारेल तुला डायरेक्टच? त्या आपल्या शेळ्या दिसायलात ना आपल्याच येतात. बस जाऊ दे ना शेळ्यान गिळ्या. बस हात सोड.
नाही म्हाताऱ्याला जमतच नाही कमी जास्त हा. बापू हा ए बापू हा बोल ना. इकडं आहे ना चष्मा पाय ना दिसाय ना हिरो नाही दिसाय ना मी पाणी प्यालो ना मी. दम काय आहे का? एखाद्या राहते म्हाताऱ्याला गुण लेकराचा चष्मा आणलाय काय आणलाय तो चालूच राहते काय न काय वेगळंच. ते सगळं सोड चित्रे धंदे. तू इकडं आला कस काय? बापू असं येरी चालू एक काम होतं. तू शाळेत नाही गेला? शाळा म्हणत नसतात ना रे बापू त्याला कॉलेज. अरे बापू अरे तुला बोलतो. बापू अरे तुला बोलतो. कॉलेज लहानपणापासून करायचं होतं ना मग काय बरोबर लावायची होती आणि बोलायची सवय. काऊन नाही गेला ते? तू त्या बापाला अरे तुलाच बोलायचा. बापू थांब सॉरी. कॉलेजला काऊन नाही गेला? कॉलेजला ते मी हा होता एक दोस्त आहे त्याचा बर्थडे होता हॅपी बर्थडे ते कापायचं नसतं. अरे ते बड्डे जिंदगीभर पुरत नाहीत. हो जरा सांभाळून. हो मोठा झाला चांगला. अरे त्याला बड्डे बड्डे भाईक का बड्डे आता वाजली की 12 मला जाऊ दे ना घरा. मराठीमध्ये हॅपी बर्थडे हॅपी वाढदिवस कळलं का? एक कानफाडीत देईल चिदरायलाच. पोरगी देणार नाही कोणी. सल्ला वाढदिवस म्हणा. बापू तू आज चोंग्या आहे ना मी हे का नाही चोंग्या. ही गलती काय नाही रे. ही गलती त्या अवदशीची आहे. तिनं 90 केला होता देवाला 90. आणि खरं झालं हे असं. बापरे अरे एखाद्या तरी दिवशी तू शेळ्या घेऊन आला का माळाला घेऊन? रोज तू हा बाप येतं इथं शेळ्या वळतय आणि सगळं कॉलेज बंद करून तू वाढदिवस बापू 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 वाढदिवस करायला जातो. अरे मी तोड फुटलं मग आता बरं बापू. मारलंय तोंड फुटासाठीच ना. काय केलं मॅम आहे ना काय केलं तुझ्यासारखं पैदा केलंय ना. काय केलंय 90 केलता मन कहाचा 90. काय केलायच नव्हतं जसा पट. अरे 9चा आहेस म्हणून वाचलास. बिन 9चा झाला असता ना तू. हां तुला असा चेंदून टाकला असता धरून. लाज वाटते जराशी. गावातले सगळे पोरं माणसाचे ज्या काय पोरं आहेत ते सगळे पोरं त्याला कामं करू देत नाहीत. या माळानं नुसतं एक म्हातारं काम करतंय फक्त. हा तू सगळा गावभर फिरतो. 4 दिवस झाले नाही शेळ्या घेऊन बापू काय हो. 4 दिवस म्हणजे तू केव्हा आलता सांग मला. मी आलो नव्हतो का गेल्या महिन्यात. गेल्या महिन्यात आलता. मग गेल्या महिन्यात. मग आलतो गेल्या महिन्यात. गेल्या नाही, महिना नाही कोणता आलो. होता? गेला महिना कोणता होता सांग. कोणता होता गेला महिना? गेला महिना मेला होता आपला 1 मेला होता. अरे त्या रामरावची पोरगी शेळ्या घेऊन आली होती तिच्या मागं आला होतास तू. आणि ते बी गेल्या महिन्यात नाही गेल्या वर्षी आला होता. तुला कोणीही सांगलं की तू त्याच लोकांचं धरतो काही काय लोकांचं ऐक तू. कोणी काय म्हणलं की मला हे करतो मला त्रास करतो काय पण खाता पिता त्रास आहे चालूच आहे ना जीवाला. मोठं कुरं खाऊ नको. तू आला काल तिचा. मला काम होता. काय काम होतं? होतं एक काम. बोल ना मग. काय काम होतं तुला? मग सांगतो आता. कड हाणायला लयच हाणायला बापू. हाय गाईच नाही. आलाय तर मग शेळ्या वळून मी घराकडे जातो. घराकडे मी नाही वळत शेळ्यानं आता. मला काम आहे जरा असं. मीन शेळ्या गिळ्या काय वळे ना. लोक हसतील ना मला चष्मान गिस्मान सुटन बुटन घालून यायला आणि शेळ्या वळायला म्हणून. तू काय आता राहिलेतच किती दिवस. नाही तू म्हणजे मला मारायला यायला का तू? नाही, नाही मला बाबा. मारतो. तू माराय नाही बापू. तू बापू आहे ना मथारा आहे ना बापू. तो फोन आलाय. काय ते फाटल्या आणि आवाज येते आणि काय तेच चालते बाप्पा. पोराची कृपा आहे. अरे होय की तिकडं? माई जरासा जवळ नसलं करायला किती दिवस झाले. हॅलो. हा बोला ना. मीच बोलायलो. हो काही ताण घेऊ नका. मी पैशाचं लावून ठेवलं हिसाब. तुमचे पैसे संध्याकाळवर आणून देतो तुम्हाला. तुम्ही नका घेऊ टेन्शन. अहो शब्द दिला मी आतापर्यंत. एखादी तरी फोन काट. शेळ्या ऐकते काय बापा पैशाचं म्हणाले दिसायला काय. मी काय म्हणालो ऐका ना. आतापर्यंत काटलाय का एखादा तरी? नाही ना. मी तुम्हाला देतो ना. संध्याकाळी आणून देतो. हो सगळे जमा करून ठेवलेत. आणून देतो मी संध्याकाळी. बस. हो 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 हो. बापू काय शेळ्या गिळ्या ऐकायचा प्लॅन आहे काय? नाही. म्हणाले. कोणाचा फोन होता? तुला काय करायचंय? मग सांगायचं का बाबा तू गेल्याच्या नंतर मला व्यवहार करणं लागेल ना बापू. म्हणजे गावाला गेल्याच्या नंतर. अरे तू पोरगा आहे का खैसेस रे?
गावाला गिवाला गेला उठलं की सुटलं, आला तेव्हापासून म्या मरायच्या माग मगाशी गाडी घालत होता, आता मरायच्या माग लागलाय माया. बापू मला काळजी आहे रे. मी म्हणलं 4 दिवस ते म्हणलं होतं एरी असं. सोड, एकुलता एक आहेस म्हणून इतके लाड पुरवून आहे तू. अरे आमच्या काळात आमचा बाप जेव्हा काम करायचा आम्हाला लाज वाटायची, आम्ही जायचो आणि त्याच्या हातचं काम घ्यायचो. अरे त्यानं आम्हाला लाड पुरवला नाही जसा मी तुला पुरवतो तसा. बापू इतका लाड पुरवून पण काय फायदा? बनियाला फाटली वाटतंय. काय कमावतो का घरात रुपया? कमावतो? चष्मा आणले त्या कमानीने. कसा हिरो दिसायला का नाही तुला? काय लाजही वाटत काय बापू? बापू बरं ठीक आहे, सोड. काय काम होतं तू सांग. मला एक काम होतं. काय सांग का तुला? सांग. मग शेळ्या वळत नाही मी. हो तूच वळशी आहे. हो मीच होतो. सांग. सांगतो आता. चल ना मग तिकडच. सांग की काम सांग मला. मग सांगतो आता. आता सध्या नको. जरा होतं एक प्लॅनिंग चालू होती, पण ते लय दिवसाची खटकाली. पण म्हणलं एकदा म्हणून पाहावं रे. सांगायचं असेल तर पटकन सांग. शेळ्या चालल्यात तिकडं पलीकडच्या माळाला, ते बुवा आला तर पुन्हा भांडत बसाल. काय काम आहे सांगतो का पटकन? नाही सांगत जा. एकुलत्या एक पोराचं नुकसान. काय आहे सांग ना. जाऊ दे, मी नाही सांगत. बरं सांग सांग सांग. मी आहे ना रे तुझ्यासाठी. सांग काय आहे? काय घ्यायचं तुला? काय काम होतं? मला एक घ्यायची होती वस्तू. कोणती? तू देतो का नाही काय माहित आता. मला भ्या वाटायलेलं आहे. आतापर्यंत मी काय नाही म्हणलो. नाही पण बापू तू सांगणं सरळ नाही, झपकेच राहतात. फाटकी पण याला घालायलो रे पाय. इथं भोकाड पडलं, इथं भोकाड पडलं, इथून भोकाड पडलं, तरी तुला मी केव्हा नाही म्हणलो. नाही म्हणलं नाही बाबा तू काहीच. मग? पण मला घ्यायचं होता एक. ते सांग की काय घ्यायचं होतं तुला? फोन घ्यायचा आहे. आहे की त्यापाशी? ते जुना झालाय, काही चालय ना. हँग मारायला ते काहीच चालय नाही त्याच्यात. अरे 6 महिन्याच्या अगोदर तर घेतला होता ना तो. त्याच्यात काहीच चालय ना बापा. हे पोरं त्या लंगड्याच्या आणि श्याम्याच्या पोरानं आणलाय, तर ते एक आहे असं शपावानी आहे त्याच्याकडं चिन्ह आहे. अरे ह्यो चांगलाच आहे की. किती चांगला दिसायला ह्यो. ते नाही, ते खराब झालं बापा आता. अरे माझा पाय, मग माझा घेतो का? हे घे ह्यो. तुझा आणि माझा आणि शुद्धा आणायला बापा तू. ह्यो घेतो. ते नको. ते नाही, हेच आहे ह्यो चांगलं. बी चांगला आहे की. याला काय ग्लास टाकून आणलाय बाबा मी 60 रुपयाचा. त्याच्यामुळे ते दिसायला चांगला नादर. आणि काय शेप म्हणजे काय असते ते शेप? ते मोबाईलवर आहे एक चिन्ह आहे शेपाचं. हा अर्ध. अर्ध आणि अर्ध. त्याला इंग्रजीत शेपाला ॲपल म्हणतात ना. हा ॲपल 16 म्हणून आहे. हो पण ते अर्ध मग अर्ध अर्ध गेलेलं आहे. काय ते काय माहित कंपनीचं असं काय तर. नको ते उष्ट्या गोष्टी नसतात. उष्ट्या मोबाईलाचं उष्ट्याचं नाही, शेपाचं गेपाचं काय नाही. ते कंपनी असं याच्यावर शेप आहे असं. ते स्टाईल मध्ये असं केलेलं आहे जरा दाटूनच. म्हणजे एक शेफ आहे त्याचा एक घास तोडून खाल्लाय. हा कशाला उष्ट घेतो कोणाचं? नको खायचं उष्ट. नको नको नाही डोस खेळता आपले बापा हे उष्ट खाऊ नये. कोण बिमारी असतात. बापू उष्ट्याचं नाही म्हणाय ना मी तुला. येल! इकडं पाय लागले. मी म्हणतो बापू तो ऐक फक्त आता. रेंजवर आला तर पुन्हा जाऊ नको तिकडे. ऐक तसे. हा. हे पाय मोबाईलला असं चिन्ह असतं. आठ पांटी. काय करावं बापा. बरं ऐक तू तर. बरं ऐक मग ऐक. नोकियाचा मोबाईल माहिती आहे का तुला? नोकियाचा पहिला खटक्याचा नोकियाचा मोबाईल हा, आहे. हा. ते डबकड वापरायलाय बाबा. हे चिंता चिंता घालून चांगलं कोणाचा आहे. आणलाय बरं मित्रांना का? दोस्तांना दिलाय तर. हा. तर तू काय कर माहिती आहे का? ते मी काय म्हणालो आता ते नोकियाचा मोबाईलचं कसं नाव आहे कंपनी नोकिया सॅमसंग आहे का? तसं ते असं त्याला इंग्रजीमध्ये ॲपल म्हणतात. आणि अच्छा ते घ्यायचा. हा आणि 16 आहे ॲपल 16 म्हणून. अच्छा. अरे चष्मा राहायला वाटतं मग घरी. कुठं पडला काय? दिसेना झालंय तेवढंस. म्हातारी हानते आता बापू तुला संध्याकाळी. त्यो किती रुपयाचा आहे? ते का हं? सांगाव का काय करावं? सांग की लवकर. अरे हा? शाळा चालली आता कालवा लवकर सांग हो, लवकर. कितीच आहे त्यो? सांगू हं? तू काय म्हणणार तर नाही? म्हणलं का तुम्ही आता लोक सांग. बरं ऐक ना. हा. ते 80,000चा. हा 80,000चा आहे. अरे 80,000 काय होत नाही. 80 आणि 5
म्हणजे 5 राहिले होते, 85च आहे मेन म्हणजे. पण मी 80च म्हणलं तुला दाटून म्हणलं, पुन्हा 5 जास्त सांगले पुन्हा तो काय वेगळंच निघते. हे काही कामी नाही पाहिजे, काही कामी नाही. ते तर राहू दे तुलाच ते दोन्ही मोबाईल मग. 55,000चा ये 50 आणि 5 मला नाही पाहिजे ते, महिने झालते. मला द्यायला का नाही तू ते 80 आणि फक्त 1 2 3 4 5 4 आणि 5च हजार वाढायचे पुन्हा. मग सगळंच होते बरोबर बाबू. बाबू देणार रे तुझं नाही का मी ऐकतो ना बाबू, काही काम करतो ना. काम करतो. हां काही काम करतो मी. शेळ्या गिऱ्या सगळ्या ऐकून आपलं सगळ्या सांभाळतो आणि म्हणजे राखून ठेवतो सगळ्या. म्हणजे राखून ठेवतो शेळ्या गिऱ्या. अरे भांडी गेली आपली, हानभर तिला जाऊ दे ना मग. अरे हाणायची काय हाणायची बरं. मोबाईल मग कुठे हे राहू दे तुझ्याजवळ. मी घेतच नाही, मी आणतो शेळ्या. घेऊन देशील ना? नक्की. हा मग बाप हिरोच आहे हो. मग म्हातारा हिरो आहे बाबा. बाबा आणवतो मग. आणि पटकरच आहे ती माळाचं. आणि पटकर आण. बापू लंगडी गेली रे पुन्हा, ती लंगडी गेली. हा त्या लंगडीला आण जाऊन. कोणी पण पळ 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 ती त्या भांडीच्या पुढं पळ पळ पळ. लवणात गेली, लवणात पळ. गोटा मार गोटा मार गोटा मार. बापू ते पिलू पिलू पाय पिलू पिलू इकडे मागे राहिले. हान लवकर हान. पळ 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 तू सांग ना बापू एकदा. मोबाईल घ्यायचा नाही. पळ पळ हान 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 हान. बापू ती बाबू ती बाय ती काळी आता लय ती दमा. पाय ती कशी करायला तिकडे त्या शेळीला मारायला. तिला फक्त एकदा तिची पायखोटी निसटली, ती फक्त पायखोटी घाल तेवढी झालं. मग जायचंय तेवढंच कर. काय बापू बापू पी पी. थंड होतं का गरम होतं? गरम आहे रे. गरम आहे ना. ते कमाल आहे बाबा. बळा रे. हे काम करतं का? चष्मा लावून पाय बरं. नको रे पाहिजे नको नको. हिरो दिसतो तुम्हाला त्याला पाहिजे. एक काम कर, ही बॉटल घे. तिथं खाली वडा आहे, म्हणजे नाला आहे जरासा. त्या नाल्यात जाऊन जराशी बाटलीचं हे कापड आहे ना, हे जरासं भिजवून आण. मोबाईल घेऊन द्यायचा ना तुला. मोबाईल घ्यायचा ना. हे दमा नाही तिकडे पाठीमागे आण आण जायचं. आण. नाही दिले. उठ उठ मी पाय उचले ना बाबा. उठ उठ उठ. जाय आण आण जाय. लवकर ये. हो शेळ्याला आणतील पुन्हा तिकडं. ये लवकर. म्हातारा आज लय परेशान करायले. आज याच्या याच्या अलमारीतले पैसे घेतल्याशिवाय राहतच नाही म्हातारा का. अरे पडतोय दे. अरे अरे तुया अरे तुया माय तुया बापुरे. अरे 7:30 लागली रे. निघते का नाही रे. कदर आणलाय रे बापा या म्हाताऱ्यानं. पडलो माय मी तर टीचर भरले. जळू बापा रे. राखण धंदी लागू. शेळ्याच्या नादात लागू लागू. पिवा का पाणी जराचं हे चांगलं. म्हाताऱ्याला पिऊ द्यायचं, सर्दी होईल. पुन्हा मला दवाखान्यात नेणं लागते. कालेज राहील आणि सगळंच राहील. अरे पाणी चांगलं आहे रे. चष्म्याला खुस नाहीस म्हातारा. झपकेत द्यायला वीज बाई तू. पुन्हा नसलेलं उभारीचं धन आहे. म्हातारे शाळा माय मी म्हातार पाहे का.
पाहिजे कायच करावं बाबा याला सोप की नाही हो झाले चला लावला चष्मा पाय दुखायला पडलो माय लय बदला कारोबार झाला हाडोळ गांड्यामुळे आपण बापरे बापू कामी नाही तुझ्या संग येणार इथं सनी देवलचा जानेलीवर झालो भत्कन पडलो पाय मोडत होता पुन्हा 4-5 हजारांना दंड मिळत होता तुला सर्दी होऊ नये म्हणून मी आता याच्यातलं पाणी पिले झेरातलं लय पडलो बाबू दमाला हां असंच रोज होतं रे मग बापू तेव्हा कुठंतरी पैसा येतोय एवढी मेहनत करावं लागती मी काय म्हणतो आता काम केलं मी सगळं हां पडलंय पुन्हा मला ते आता घेऊन मोबाईल पैसे नाहीत रे पैसे नाहीत दे ना बाबू मला पाहिले पैसे खोटं पाहिले पाहिलेच मी बाबू पहिल्याचा बाप कणग्यात लपून ठेवायचा पैसे हां मन बिनगी आणि आता तुझ्या लग्नात आली नाही का ती अलमारी तिच्यात आहेत पाय मी पाहिलेली आहे चल आपण शेळ्याकडे जाऊ बरं सांग ना बापू सांगतो तुला घे नाही बटन ते मी नाही घेत आता घे नाही मी चल उठ ऐक ना बाबा कामाचे पैसे आहेत बाबा ते दे ना एकदा मग नांदच होते पुरा नांद असा खुळाच होते खुळाच असा नंबर 1च बापू हां अरे ते पैसे लय कामाचे आहेत रे तरी किती कामाचे आहेत एका माणसाला त्याच्यात काठी धर आणि तू काय करतो बाबा बरं मला एक गोष्ट सांग मया आज सकाळी ते पैसे पडतील हे पैसे फाटले. नाही मया आज सकाळी 5 रुपयाच्या बिडी आणल्या होत्या त्याच्यात फक्त 2च जिथं ठेवल्या होत्या मया तिथं सापडल्या बाकी 2 कुठे त्या बिड्या का मला काय माहीत बिड्याच मग गेल्या कुठं तुला हाकताना बिड्या पाहिजेत मुत्याला बिड्या पाहिजेत तुला वढायला लागायला तर म्याला नाव घालायला काय मल्ली तू एक सुका म्हणजे बिड्या तुझ्याच वडिलांना राहते तुझ्या वडिलांना बिड्या राहते संडासला गेला होता अडुशाला उभं राहायचं असं मारलं हो अरे बापू 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 नाही बापू नाही बापू गरम लागायला बरं सुई वाजायला मग एवढे वारे तर ओढायला काय रे माय माय अरे बापरे चेंडूवानीच लागलं अरे बाप बाबू माझा खलनायकच झाला की संजय दत्तचा बाप झाला तुझा अरे बापरे दुपट काढायला बाबू नाकातून बापू नाकातून 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 कुठून काढायचं नाही बाबू कुठून काढायचं माणसं काढतात ते याच्यात म्हणून म्हणलं मी काढू का नाकातून. नाही 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 निघ बाबू काय नाही काय नाही काय नाही हे घ्या ना बाबू घरला जाय काहून काय करतो इथं हां काय करतो इथं राहू द्या ना कर्म आहे तुमच्या संग जाय घरला जाय नाही शेळ्या शेळा आणतो मी हां आणतो कोणीकडे गेल्या शेळ्या चांगले तले बाहेर तुम्हाला खैसून हाणायला बिडी आणि मथारीला म्हणते तू हे होईल ते होईल ती नुसती सुपारी खाली चंदून हे आपला सुरकात चालाय बिड्याचा आणि याचा हां काही होईल नाही नसलेलं मथारपचं जगायचं चांगलं ते नाही परवा दिवशी दारू कोण पिलती माय मी एक बरेच आहे बापा या म्हाताऱ्याचं दारू कोण पिलती परवा दिवशी बापा मला काय माहित बापू थांब रे बापू मार नको बापू थांब थांब डिस्प्ले पाय हे मोबाईल पाय मी वरून आजोलीला हां पुन्हा आजोला घेऊन देणं लागेल पाय चांगला मोबाईल आहे नाही हो हां
घेऊन जाय, हां हे वापर हं, 2-4 महिने, हां नंतर घेऊ आपण घे दुसरा तुला चांगला. मोबाईल हे आणि मी चालू. घेऊ दुसरा आपण मला काय नाही करायचं, जाय तिकडे. अरे ते जे नाही पैसे मला पाहिजेत नाही, राहू दे. ते पैसे मला ठेवलेले पाहिजे आहेत नाही ना, बापू. ऐक मग, ते पैसे कामाचे आहेत, राग येऊ दे नको. हे 2-4 महिने वापर की, देऊ की, नंतर देतो ना, घेऊ आपण मोबाईल घेऊ. बापू मागलच्या महिन्यात तू तसाच म्हणला, आता 6 महिने झाले पाय. हां हो, संपली पिढी फेकून दे ना आता ती. आपण काय करू, खोकला यायला 2 महिने वापर. 2 महिने वापरल्याच्या नंतर थोडा जुळा झाला की घेऊ आपण नवा, है का नाही नाही? बाबा मला पहिलेच लेकरं चिडवायलेत पाय हो. एका पोरगं माझ्या संग आहे ना, आणि ते कसं जरा असा ॲपलचा असा असला का असा इडूसकच असते ते असा, पण असा म्हणजे कसं असं हे होते जरा माणसाला जरा ओव्हरफुल. रुमाल घे, रुमाल बाटल बिबली फेकून दिली का सगळीच? रुमाल बाटल घ्या. सांगितलेलं एकदा ऐकतच नाही, मला काय 17 खेप सांगू? सांगावं लागते. मला काय सांग नको, मला घेऊन द्यायचं ते, नाही मग त्याला सांगायला बी नाव आता. हो सांग, जाय. बिल आवड आले मग तो माळायला जाऊ सगळं दारू हे चाललंय, आणि मला एक फोन द्यायचा घेऊन तर काही घराने अरे लावायला. 17 खेप सांगायलो तुला, ते पैसे कामाचे आहेत. तुला कळतंय का मी काय म्हणालो ते? अरे बापू, कामाचे पैसे. हे मोबाईल राहू दे तुला, मग जाळ का काही कर, मला नको सांगू काही. इकडे मी नाही येत, जाय. इकडे याला का? बापू लय झपकायला तो रे. तुला आठवतंय का 1.5 वर्षाच्या अगोदर तू बिमार पडला होता, मी ऍडमिट होता तू. पैसे कमी झाले तेव्हा. हा, सह्याद्री दवाखान्यात हो, होता ना, हिंगोलीच्या. हिंगोलीच्या. हो तेव्हा त्या दवाखान्यात 1.5 लाख रुपये लागले होते, हां आणि ते 1.5 लाख रुपये व्याजानं गावातल्या एका माणसाकडून घेऊन आलो. तर त्या माणसानं काय केलं माहिती आहे, त्याचं व्याज घेतलं. हां व्याज तर चालूच होतं ना आपलं, व्याज घेतलं, व्याजाला पुन्हा चक्री व्याज लावलं, आणि त्यानं हे सांगितलंय आणि म्हणजे चक्री कशी? ते काय माहित, व्याजान पैसे तुला घेतले दिडकी होते. नेमकी कळते बापू ते मग मला सांग ना, चक्री ऐक काय ना. राहते काय नाही. पहिले त्याचे व्याजान पैसे घेतले, हां त्याचे व्याजाचे पैसे दिले, व्याजही दिलं. हां 2-3 वर्षाच्या नंतर म्हणे तुमच्याकडे चक्री व्याज बाकी आहे म्हणे. हां. आता त्याला नाही म्हणलं तरी तो नाही म्हणला, हायच, आणि त्यातल्या त्यात देते नव्हतो आपण हं. ते, पण त्याच्या नावावर आपलं शेत आहे, आणि त्याला जर आपण पैसे दिले नाही हां तर ते आपलं शेत विकतो म्हणलाय. हां आणि जर पैसे दिले त्याला देतो म्हणा ना, मग मी लेकराला फोन घ्यायचा म्हणा, ते झालं की मी देतो म्हणा तुला. तुला समजायला का मी काय म्हणालो ते? त्याला जर पैसे दिले नाही तर तो वावर इकल आपला, बरं बाबा. आणि तू फोन घेऊन बसला. अरे तू आता एक विचार कर, हं. आता जर समजा त्याला आपण पैसे दिले नाही, तुला पैसे दिले, हं. तेव्हा मोबाईल घेतला, हं. मग फोन घेतल्याच्या नंतर त्यानं वावर विकल्याच्या नंतर तू खाशील काय? काय खाशील? ते आपलं पण आहे आपल्या जवळचे 1.5 एकर रान आहे ना, हां ते 1.5 एकर रान त्याच्या नावावर आहे, आणि जे आपण पैसे जमा केलेले आहेत ते तुम्ही माय रोजान चालले. हो मी शेळ्या वळतो, हो. थोडंफार एकूण तिकून पैसा जमा करून ठेवलेला आहे. तू तर काय घरात मदत करत नाहीस. पुन्हा उद्या तू मरशील, मलाच करणं आहे काय, ते असंच म्हणणं आहे ना. लाज वाटू रे बापाला मारायला. म्हणजे सांगायला. बापू ऐक ना, ए बापू ऐक ना बापू, मग म्हणणं तसं नाही, मग म्हणणं नाही बा, उद्या कमी जास्त झालं म्हाताऱ्या माणसाचं काय राहिलं तेवढं, शेवटी तुलाच करायचं आहे वावरातलं जे करायचं ते. तर मग मी तर करणारच आहे, पण तेवढं पाहिलं असतं तेवढं तर त्याचं जमलं असतं. तुला समजत नाही का रे सुखदेव, मी काय म्हणालो तुला? अरे ते वावर त्यानं ऐकलं तर तू भीक मागशील पुढं. करते म्हणून काय करायचं ते. पैसे नाही, जाय. काय सांगू बापा या म्हाताऱ्याला, आता म्हाताऱ्याला आडमुठ हे काय तरी आयडिया देतो आता. बापू मी आलो. काय चिदरायला? बापू मग कॅन्सर? तुला सांगितलं ना मी एकदा नाही म्हणून. नाही हा, पुन्हा बोल नको. आता पुन्हा बोलला की मार खाशील. हिर अक्का ते पिलू राहिले, पिलू कोणच राहिले. आण बरं जा बरं. आता मी नाही आणत, यायला ते चरत चरत
आणखी ऐक हा, हा. मोबाईल ती घेऊन दिला तर तुला लागते हा येरी बरं काम ऐकायला तू बापू थांब बापू नको बापू नको अरे बापरे बापू नको फोन दे मला पाहिजे फोन बापू थांब मारायच्या अगोदर वाटायला तू मारायच्या अगोदर दररोज बापू झपका चालूच राहते बापू. मारायच्या अगोदर वाटायला तू आणि मला दररोज मार बापू बापू चुकलं रे बापू गुन्हा झाला बापू बापू नको नको बापू रे बापू खडे किती बुडाले बापू अरे वा पाहिजे मोबाईल तुला नाही मला नाही पाहिजे नाव काढत नाही पुन्हा मोबाईलचं काठीन झोडपिल पाहिजे मोबाईल मोबाईल अरे चांगला आहे की हो मोबाईल याला काय झालं रे राजू तुला याला काय झालं या मोबाईलला 17 खेप सांगायला माणूस बावर रिकलत्यो ऐकत नाही दिवसभर गावात दिवसभर चित्रेपणा करायलास तू जराशी मया घ्या वाटते बापाची तुला अरे गावातले तू या वयाचे पोरं सगळे कामा धंद्याला लागलेत आणि तू नुसतं रिकामचोट हिंडायलास लाज वाटते का तुला जराशी मी मेल्याच्या नंतर काय खातो तू खातो का लोकांचा आता बरं वाटतंय पोरासंग हिंडणं ते काय भाड्य करणं नंतर जेव्हा येत आहे ना तेव्हा कळतंय मग माणसाला तेव्हा वाटतंय की आपली वेळ निघून गेली अरे तसं मला वाटतंय ना तसं मला वाटू नये आता मला वाटतंय जेव्हा महाबाप मला म्हणत होता ना तेव्हा माझ्या काम केलं असतं तर आता या पाथाला नसतो आलो जे मी माझ्या लेकराला देऊ शकलो नाही ना तसे तुम्ही करू नयेत विचार करा जरासा बापाचा आणि असा विचार करत जाऊ नका की बाप नुसता मारतोय हे विचार करत जा बाप काऊन मारतोय मोबाईल घ्यायचा घरी जाय मुकाला ना तू खरंय बापू तू खरंय खऱ्यासाठीच मारतो तू बापाचं कर्तव्य न तू जे आहे ते खरं सांगतो खरंच आहे मी मित्राला पण हे संदेश देतो मी की बापा आजपासून वाईट व्यसनाला लागू नका काय नका बापाचं ऐकत जा आणि असा कोणता बाप आहे की ज्याला आपल्या लेकराची माया नाही हां सगळ्याच बापाला सगळ्याची औलाद प्यारी असते मित्र आजपासून बाप काय म्हणते बापायचा निर्णयावर ठाम राहायचा घरी बसता नाही जेवता वेळेस घरी एकदा तरी मायबापाला बोला तुम्ही त्याचा निर्णय घ्या काय असते काय नाही ते आपल्यावर अनुभव आहेत गंजा मायबापानं लय हाणलंय मला पण काहीतरी गोष्टी त्याच्या आल्यात माझ्या लक्षात जर वावर सोडून आणलं तर मी स्वतःचा मालक होईल हां 4 माणसं ठेवील माझ्याजवळ लेबर कामाला जर मोबाईल घेतला तो वावर लोकांच्या हातात जाईल फायदा होणार नाही काय बापू चुकलो मी मला माफ कर एकदाचं बस आतापासून मी वाईट व्यसनाला काहीच लागणार नाही मग मी कामधंदा करल हट्ट कोण्याच गोष्टीचा करणार नाही मित्र तुम्हाला पण हेच सांगणं आहे तुम्ही एकदाच घेत असला ना एकदा मोबाईल घ्यायचा ना स्वतःच्या पायावर उभा राहून मोबाईल घ्या बस बापाच्यावर उमेद राहू देऊ नका तर तुमच्यात खरंच दम असेल ना तर स्वतःच्या कष्टाने घ्यायचं करा बस नमस्कार मंडळी